अंजली दमानिया उद्या पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंविरोधात देणार पुरावे, राजीनाम्याची करणार मागणी। बीडच्या आरोपींचं समर्थन करणाऱ्या नामदेव शास्त्रींनी भूमिका बदलल्याची चर्चा। देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी भगवानगड असल्याचं वक्तव्य। वडेट्टीवारांची पाठराखणीवरती टीका तर वारकऱ्यांकडून भूमिका बदलल्याचं स्वागत। हिरव्या सापांची वळवळ बंद झाली नाही तर वराह जयंती सुरू करू, मंत्री नितेश राणेंचं चिथावणीखोर वक्तव्य। राणेंना देश मनुस्मृतीवरती चालवायचा आहे का, वडेट्टीवारांचा त्यानंतर सवाल। कुस्तीपटू शिवराज राक्षेवरती आणि महेंद्र गायकवाडवरील बंदीवर अर्जुन पुरस्कार विजेते काका पवारांचा आक्षेप। दोन संघटनांमधील वादामुळे खेळाडूंवर अन्याय का, माफ करायला हवं, काका पवारांचं वक्तव्य। महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये करण्यात आलेली कारवाई एकतर्फी, शिवराज राक्षेची भूमिका, पंचांवरही कारवाईची मागणी। शिवराज राक्षेनं पंचांना लाथ घातली, ही चूक झाली, असल्या पंचाला गोळ्या घालायला हव्या होत्या। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य। पालघर जिल्ह्यामध्ये जव्हारमध्ये आणखी एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला। शिंदेच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक विजय घोलप यांच्यावरती जुगार अड्डा चालवणाऱ्यांनी केला हल्ला। दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरलं। साईबाबा संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी हत्या, हत्येचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून एक संशयित ताब्यात। राज्यात गुइलेन बॅरी सिंड्रोमचे 158 रुग्ण, आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 114 रुग्ण पुण्यातील 64,000 घरांमध्ये पालिकेकडून सर्वेक्षण। वसंत पंचमी निमित्त महाकुंभमध्ये आज तिसरं अमृत स्नान, कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल। गंगातीरी अनेक आखाड्यांच्या साधू महंतांची मांदियाळी।